आज पुन्हा एक आपण बोर्डवर उदाहरण दिलेले आहे. तर हे उदाहरण जे आहे ते निकिताने दुकानातून 2.25 किलोग्रॅम साखर आणि 5.5 किलोग्रॅम गहू व 3.25 किलोग्रॅम तांदूळ खरेदी केले. तर तिने एकूण किती किलोग्रॅम धान्य खरेदी केले? हे आपला प्रश्न आहे बोर्डवरचा. सर्वांनी वाचला का? कोण सोडवतो मग आता? चला, संधी सर्वांना भेटलेली आहे. आता फक्त सिद्दीक राहिला होता. सिद्दीक, चल तू बेटा सोडून दाखव. म्हणजे 10.5 म्हणजे किती? 10 किलो 500 ग्रॅम. पाचशे म्हणजे अर्धा किलो. शाब्बास. सिद्दीक साठी सर्वांनी टाळ्या वाजवा. या ठिकाणी सिद्दीकनं काय केलेलं आहे बघा. 2.25 किलो म्हणजे 2.250 ग्रॅम. 2 किलो 250 ग्रॅम. त्याच्यानंतर 5.5 किलोग्रॅम म्हणजे 5 म्हणजे 5 किलो 500 ग्रॅम. आणि 3.25 किलोग्रॅम म्हणजे 2 किलो 750 ग्रॅम केलं. यांची बेरीज केली. त्याची बेरीज आली 10 किलो 500 ग्रॅम. तर 10 पूर्ण आहेत म्हणून त्यानं 10 लिहिले आणि 500 ग्रॅम म्हणजे हे अर्धा किलो आहेत म्हणून त्याने 1/2 घेतलेला आहे. 10.1/2 त्याचं उत्तर आलं आणि त्याने योग्य पर्यायाला सुद्धा त्यानं राईट केलेला आहे. खूप छान बेटा, अभिनंदन.